स्वामी, आतापर्यंत या दगडातून नामस्मरण ऐकू येत होतं. आता अचानक हा दगड एवढा लाल कसा झाला? स्वामी, तुम्हीच सांगितलंत ना की यशोदाचा पुनर्जन्म यमू आहे. मग यमूला काही त्रास होतोय का? जे यशोदेच्या बाबतीत झालं तेच यमूच्या बाबतीत घडवलं जात आहे. स्वामी, तुम्ही असताना कसली चिंता? भक्त म्हणून लाखात एक होती यशोदा. तीही वेगळी आणि तिची भक्ती ही जगा वेगळी. हो, पाहिलंय आम्ही. यशोदा, तू अशी स्थानाबाहेर का बसलीयस? अगं, सगळे भक्त दर्शन घेऊन गेले, तू अजूनही तशीच बसलीयस? अहो माई, मला कसली घाई आलीये. सगळ्या भक्तांना स्वामींचं दर्शन आधी व्हावं हीच माझी इच्छा. अगं, सगळ्यात आधी तू इथे येतेस, पण दर्शन मात्र सगळ्यात शेवटी. असं का ग? यातच खरा आनंद आहे गयाताई. तेवढा जास्त वेळ स्वामींच्या स्थानावर घालवता येतो. स्वामींचा सहवास क्षणभर अधिक लाभतो. माझ्याकडे माझ्या कमाईचं असं काहीच नाहीये गयाताई. मी काय दान करणार आहे? कुठून पुण्य कमवणार आहे? म्हणून मी माझ्या वेळेचं दान करते, माझ्या जागेचं दान करते. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पुढे करून त्यांच्या आनंदात मी माझा आनंद शोधते. श्री स्वामी समर्थ. अगं बाई माई, अहो बाजारातून फुलं आणायची होती, स्वामींसाठी हार करायचा होता. विसरलेच हो मी. आले आम्ही. ताई, हा हार घेऊन जा. तू स्वतः हार बनवतेस आणि नेहमीच कुणाला ना कुणाला तरी देऊन टाकतेस. असं का करतेस? ते काय नाही, आज तू हा हार स्वतः स्वामींना घालायचास. हा, अगं, इतके कष्ट करून तू हार बनवतेस आणि दुसरं कोणाला तरी देतेस. स्वामींना काय वाटत असेल ग? मी सर्वांना दिलेले हार जर स्वामींना नको असते तर स्वामी मला बोलले असते, पण स्वामी असं काहीच बोलले नाही. यामागे एक कारण आहे. कितीतरी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात, कोण ना कोण तरी हार किंवा फूल आणायचं विसरून जातात. मग तेच भक्त अपराधी मनाने स्थानात प्रवेश करतात. मग अशा मनाने घेतलेलं दर्शन निर्मळ कसं असेल? स्वामींच्या सानिध्याचा निखळ आनंद त्या भक्तांना मिळतच नाही आणि स्वामींनाही त्या भक्तांचा आनंद अनुभवता येत नाही. तो आनंद मिळावा म्हणून मी हे हार करते. मी बनवलेला हार स्वामींच्या गळ्यात कोणत्या तरी दुसऱ्या भक्ताच्या हातून पडतो आणि त्या भक्ताच्या मनात असलेली अपराधीपणाची भावना नाहीशी होते आणि खऱ्या अर्थाने स्वामी भक्तांचं निर्मळ मिलन होतं. अशा भक्ताच्या जाण्याने आम्हालाही दुःख होत आहे. भक्तीचा आदर्श प्रस्थापित करणारे मोजकेच भक्त, मोजकेच शिष्य गुरुच्या वाट्याला येतात आणि हीच गुरुची खरी गुंतवणूक असते. यमूच्या रूपाने तीच आम्हाला मिळाली आहे, पण तिला परत संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. झालं, पदराने पेट घेतला असेल. आता यमू जळून खाक होईल. मग थोड्याच वेळात तिच्या किंकाळण्याचा आवाज घरभर घुमेल. तोच ऐकायचा आहे मला, तिचा शेवटचा आवाज. ठरल्याप्रमाणे नाटकाचा पुढचा भाग पार पाडायचा. आम्ही दोघांनी ठरवल्यासारखंच होतं हे सगळं.
यमू बरोबर अपघात झालाय ग. अपघात? काय झालंय तुम्ही नीट सांगा. मी परसदारामध्ये कपडे वाळवत होते आणि आपण काय खेळूयात सांग बरं. आपण ना भातुकली खेळूया. यमू स्वयंपाक घरात गेली आणि तिच्या लुगड्याने पेट घेतला अगं. यमू कौशिकी थांब. यमू बरोबर तू पण जळशील. जाऊ नकोस. ता मागं आग खूप आहे. मला त्याची पर्वा नाही. यमू आत आहे. तिच्याशिवाय मी जगू नाही शकत. सोडा मला. सोमेशा वेळ लागले का तुला? दादा. अरे आत गेलास तर जाऊन का खुशील तू पण. यमू माझा प्राण आहे, तिला वाचवल्याशिवाय मी थांबणार नाही. सोमेशा ऐक. सोमेशा जाऊ देत त्यांना. यमू बरोबर हे दोघेही जळून खाक होतील. तिन्ही अडथळे एकदाच संपतील. आता आपला विजय नक्की. नक्कीच. एवढा धूर. यमू कुठे गेली? यमू 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 कुठेस बाळा? यमू बाळा कुठेस? यमू बाळा. शिव शंकर शंभो. सुभद्रा धूर अचानक नाहीसा कसा झाला? आणि एवढा वेळ यमूच्या किंकाळ्या सुद्धा आल्या नाहीत. हो ना, असं कसं शक्य आहे? काहीतरी भानगड दिसते. आज जाऊन बघायला हवं. चला आत. चला. सोमेशा काय झालं? अरे दादा, यमू कुठेच नाहीये, घरात कुठेच नाहीये. असं कसं झालं? यमूच्या लुगड्याला तर आग लागली होती. धूरही घरभर पसरला होता. मग ती कुठं गेली? हा लाल दगड कसा काय आला इथे? हा दगड कसा आला इथे? आणि यमू कुठे गेली? स्वामी, ही यमू ही इथे कशी आली अचानक? स्वामी आजोबा, मी तर स्वयंपाक करत होते ना. मग मी इथे कसे काय आले? बाळा, मला तुझी आठवण आली म्हणून तुला बोलावून घेतलं. खरंच? हम्म. किती छान. स्वामी आजोबा, मला सांगा, मला जर तुमची आठवण आली तर मला तुम्हाला बोलावून घेता येईल का? येईल की. कसं? बाळा, मनापासून आमचं नामस्मरण करायचं आणि भाव खरा असेल तर आम्ही धावून येतोच. स्वामी आजोबा,
मी तर बाबांसोबत रोज नामस्मरण करते. मग तुम्ही मला दर्शन द्यायला आलाच नाही, असं का? स्वामी आजोबा, माझ्या नामस्मरणात काही चुकते का? बघा हा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा दगड तर लाल होता, पांढरा कसा झाला? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री हे काय घडतंय? स्वामी समर्थ, दगडातून यशोदावंसांचा आवाज. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, हा तर यशोदाताईचा आवाज आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अहो हे काय घडतंय? हा दगड कसलाय आणि यातून यशोदा वंशांचा आवाज कसा